गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग या डिपार्टमेंटमध्ये जे ऑनलाईन एक्झाम घेतलेली होती रचना सहाय्यक पदासाठी, तर ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे. तर माझ्याकडून सगळ्या मुलं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन. आणि आपण सविस्तर माहिती बघूया की काय डेट दिलेली आहे, किती मुलांना कोणत्या दिवशी बोललेले आहे. तर थोडीशी सविस्तर माहिती बघूया. तर जेणेकरून नगर रचना आणि मूल्य निर्धारण डिपार्टमेंट महत्वाची सूचना: रचना सहाय्यक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणाच्या यादीच्या आधारे तसेच उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या प्रभागाचा विचार करून शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या यादीतील सर्व उमेदवाराच्या मूळ कागदपत्राची तपासणी करण्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. सदरची तपासणी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय, मध्यवर्ती कार्यालय पुणे एक, नवीन इमारत, पहिला मजला, बैठकीचे सभागृह येथे करण्यात येणार आहे. तर बघा मित्रांनो, तर जी रचना सहाय्यक पदासाठी घेतलेली ऑनलाईन एक्झाम होती, तर ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांना आता एक गुणवत्ता यादी दिलेली आहे. तर त्यांना शिफारस प्रसिद्ध करण्यात आली आहे की मूळ कागदपत्र म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. तर शिफारस यादीतील क्रमांक, आता बघा हे क्रमांक दिलेले तुम्हाला. तर तपासणी दिनांक आणि वेळ बघा, 1 ते 44 मुलं म्हणजे पहिल्या दिवशी जे आहेत, समजा 44 मुलांना बोलवण्यात आलेलं आहे. 10/3/2025 सकाळी 11 ते 1:30 दरम्यान तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. तुम्हाला टाईमवरती जावं लागेल, कारण की उशीर करू नका. सकाळी लवकर जा, तुम्ही 10च्या अगोदर तिथं टच व्हा तुम्हाला, म्हणजे जेणेकरून माहिती होईल की काय काय प्रोसेस आहे समोरची. तर जे उशीर करू नका जाण्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, कारण की आणि डॉक्युमेंट सगळे तुम्ही घेऊन जा. जे पण डॉक्युमेंट लिस्ट आहे ते सगळे डॉक्युमेंट लिस्ट घेऊन जा तुम्ही. एक पण डॉक्युमेंट मिस झालं नाही पाहिजे, जेणेकरून तुमचं सिलेक्शन जे झालेलं आहे तर तुमचं रद्द होऊ नये. तर जे सेकंड आहे, जे समजा 45 ते 87, म्हणजे 87 म्हणजे म्हणजे शिफारस यादी क्रमांकापासून सांगतो मी. यादी क्रमांकी तर 45 ते 87 पर्यंत बोलवले 10/3/2025 दुपारी 2:30 ते 5. हे बघा, आणि एका दिवशी हे बघा, हे 87 मुलांना एका दिवशी व्हेरिफिकेशन होणार आहे. फक्त टायमिंग वेगवेगळे दिलेले आहे यादी क्रमांकानुसार. नंतर 88 ते 131 11/3/2025 सकाळी 11 ते 1:30, आणि 132 ते 174 11/3/2025 2:30 ते 5, आणि नंतर 175 ते 218 जे आहेत 12/3/2003 2025 सकाळी 11 ते 1:30, आणि 219 ते 261 12/3/2025 दुपारी 2:30 ते 5 दरम्यान, म्हणजे 3 तारीख दिलेली तुम्हाला मित्रांनो. 10, 11 आणि 12 ह्या दरम्यान तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तुम्ही यादी क्रमांकानुसार तुमचं नाव चेक करा आणि तुमचं कोणत्या दिवशी आहे तर त्या डेटला तुम्ही हजर राहा आणि त्या टायमिंग मध्ये हजर राहा. बघा इथं प्लॅनिंग असिस्टंट ग्रुप बी नॉन गॅझेटेड चांगली पोस्ट आहे मित्रांनो. डॉक्युमेंट काही मिस करू नका, सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. व्हेरिफिकेशन तुमचं चांगलं व्हेरिफिकेशन व्यवस्थित झाल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट मिस नाही झाले तर तुमचे जॉईनिंग होण्याचे चान्सेस असतात. जर एखादं डॉक्युमेंट मिस झालं तर तुमचं रद्द करण्यात येते. लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द रिकमेंडेशन्स, म्हणजे ज्यांचं एलिजिबल झालेलं आहे, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची ही लिस्ट आहे बघा, यादी आहे. बघू शकता हे सगळ्यात जास्त म्हणजे कॅटेगरी ओबीसी 185 मार्क हायेस्ट आहे. तशी ही यादी आहे बघा. इथे तुम्ही बघू शकता सिरियल नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट नेम, कॅटेगरी, मार्क, रिकमेंडेशन मार्क. ही यादी बघू शकता तुम्ही, कारण की 200 219 बघा, 261, सॉरी 261 जागा आहे टोटल. तर तुम्ही हे बघू शकता बघा, आणि ही डेट 6/3/2025 ही अपडेट आलेले, ही लिस्ट लागलेली बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट कलेक्ट करा, एक पण डॉक्युमेंट मिस करू नका, आणि सगळे डॉक्युमेंट फाईल व्यवस्थित लावून. तर हे तुम्हाला हजर व्हायचं आहे. तुम्हाला ॲड्रेस सांगितले अगोदरच. बघा तरी पण मी एकदा तुम्हाला सांगतो, हे बघा 261 मुलांची यादी आहे. या 261 मुलांनी तिथं
हजर राहायचंय. कट ऑफ म्हणजे चांगलं आहे, एवढं पण असं कमी नाही, पण बऱ्यापैकी कट ऑफ लागलेला आहे इथं. 185चा हायेस्ट आहे बघा. तुम्हाला एक सांगतोय मी, ॲड्रेस सांगायचं तुम्हाला कुठे आहे. तर बघा, ॲड्रेस जे आहे, जे सदर तपासणी कुठं होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं बघा, एकदा लक्षात घ्या बघा. संचालक नगर नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे. पुणे पुणे डिपार्टमेंटमध्ये होणार आहे. कार्यालयाचं ऑफिस कुठे आहे? मध्यवर्ती कार्यालय पुणे. नवीन इमारत, पहिला मजला, बैठकीचे सभागृह येथे करण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, बरं का. लक्षात राहतो ॲड्रेस तुम्हाला. तर परत एकदा माझ्याकडून सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय.